जसं की काल माझी अक्का आली होती ना, आज तिला घेऊन मला फिरायला जायचं होतं. त्याच्यामुळे म्हणलं चला घरातले पटापट सगळे कामं आवरून घेऊ. स्वयंपाक झाला होता. त्यानंतर म्हणलं चला भांडे, फरशा ही सगळी कामं करून घेते आणि सगळं काम आवरल्याच्या नंतर बी आमची श्रद्धा काही अजून आली नव्हती. ती 1 वाजता येते. म्हणलं चला तोपर्यंत भाजीपाला जो आणलाय ना, तो भरून ठेवून देते. आज सोमवार होता, मग सोमवारचा मी भाजीपाला बी घेऊन आले. त्यानंतर पटकन मी माझी तयारी करून घेतली आणि त्यानंतर आम्ही निघालो गंगेवर जाण्यासाठी. आता आमच्या इथून काही रिक्षा लागत नाही. मग हिरवाडीपर्यंत आम्ही स्कूटीनं गेलो आणि तिथून पुढं ना मग एक रिक्षा केला आणि मग रिक्षानं आम्ही डायरेक्ट गंगेवर गेलो. गंगेवर जाऊन बघते तर सगळं काम चालू होतं. आता माहीत होतं काम चालू आहे, पण एवढं बी माहीत नव्हतं की इकडचं असं वातावरण झालेलं आहे म्हणून. आत तिकडं गेलो, इकडं सगळं बंद होतं. अक्काला म्हणलं आता काय करायचं, आपण म्हटलं चला पलीकडच्या साईडला तिकडं पाणी दिसत होतं. मला आपण सगळे तिकडे जाऊ, कारण की त्यांना हातपाय धुवायचे. ते आता गावाकडचे आले की गंगा म्हणलं की यांना खूप आनंद होतो, म्हणलं चला पलीकडच्या साईडला गेलो, मस्त हातपाय धुतले आणि त्यानंतर कपालेश्वरच्या दर्शनाला गेलो. त्याच्यात आज सोमवार आणि दर्शन एवढं भारी झालं ना, कोणीच नव्हतं आम्ही गेलतो तेव्हा. आणि आज तसं बी फोटो काढायची परवानगी होती म्हणून छोटीशी पटकन अशी एक क्लिप काढून घेतली. सर्वांनी कपालेश्वरचं दर्शन घ्या चला. तर त्यानंतर आम्ही तिथून परत गंगेवर गेलो. काही समजत नव्हतं यांना पुढे घेऊन जाऊ, कारण की तिथलं वातावरणच वेगळंच होऊन गेलं होतं गंगेवरचं. त्यानंतर आम्ही राम मंदिराकडे चाललो होतो. जाता जाता इथं बॅगीचं दुकान दिसलं. दाजींना बॅग घ्यायची होती, मी सहज बघितली, मला काही घ्यायची नव्हती, पण खूप छान छान बॅगी होती. दाजीला बॅग घ्यायची होती, त्यांनी ही बॅग घेतली. त्यानंतर राम मंदिराकडे जाऊन बघतो तर राम मंदिर सुद्धा बंद होतं, तिकडे काम चालू होतं. आता मी नाशिकमध्येच राहते, पण या गोष्टी मला माहित नाही, कारण की मी जास्त इकडे येतच नाही त्याच्यामुळे. त्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली, घरी आलो आणि संध्याकाळी मस्त असा पावभाजीचा बेत केला होता. पाव घ्यायची राहिली होती, मग परत गेले बाहेर आणि त्यांच्यासोबत जाऊन पाव घेऊन आले. परत मला एक गोष्ट घ्यायची होती, ती बी घेतली आणि त्यानंतर घरी येऊन मस्त माझी अशी पावभाजी तोपर्यंत मस्त रेडी झाली होती. थोडीशी मी पतलीच केली होती, अशीच खायला छान लागते. चला तर सर्वांना बाय, श्री स्वामी समर्थ.